माझी ओळख पुसून येणारी मला सस्पेंड करायचं करू शकता. मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. 17 डिसेंबर 2024 रोजी अमित शहानी संसदेमध्ये एक भाषण केलं होतं. ते भाषण तुम्हाला आठवत असेल. करने की नीति मान्यवर, अभी एक फैशन होगा है, अभी एक फैशन होगा है, आम्बेडकर 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 आम्बेडकर. इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता. त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की आंबेडकर 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 असं अनेक वेळेस त्यांनी नाव घेतलं आणि हे नाव सातत्याने का घेतलं जात आहे. एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर देव देखील खाली आले असते, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलं होतं. आणि म्हणूनच की काय, काल गिरीश महाजन यांनी 26 जानेवारी 2026 रोजी नाशिकमध्ये ध्वजारोहण करत असताना आणि त्यानंतर केलेलं भाषण करत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख टाळला. म्हणून माधवी जाधव या पोलीस कर्मचाऱ्याने गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का टाळलं. आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घ्यायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 26 जानेवारी याचा काय संबंध आहे, त्यांचं नाव घेणं का आवश्यक आहे, असे अनेक प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. पण याच प्रश्नाच्या अनुषंगाने आपण 26 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयाच्या अनुषंगाने एक विशेषांक काढला होता. कदाचित हा विशेषांक तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि किंवा काही जणांनी आपल्या मोबाईलमध्ये PDF मध्ये देखील हा अंक वाचला असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हे संविधानाचे का निर्माते आहेत, कसे निर्माते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानामध्ये काय योगदान आहे, या अनुषंगाने फोकस करणारा हा अंक होता. या अंकाच्या सुरुवातीला आपण 4 ऐतिहासिक पत्र या ठिकाणी प्रकाशित केलेली होते. हे पत्र कोणाला लिहिलेले आहेत आणि त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, एवढं जरी वाचलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीमध्ये नेमकं काय योगदान होतं आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं आणि त्यांचा फोटो लावणं का अपेक्षित आहे, का गरजेचं आहे, हे आपल्या लक्षात येईल. या अंकाच्या पहिल्याच पानावरती आपण हे पत्र छापलेले होते आणि या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या निर्मितीमध्ये कशा प्रकारचं योगदान होतं आणि ते किती महत्त्वाचं होतं हे छापण्याचा प्रयत्न केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमधलं जे स्थान होतं, हे संविधान सभेमधलं स्थान जवळपास संपुष्टात आलेलं होतं भारताची फाळणी झाल्यानंतर. भारताची फाळणी झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या बंगाल प्रांतामधून निवडून आलेले होते तो भाग पाकिस्तानमध्ये गेला आणि पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमधलं सदस्यत्व रद्द झालं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर संविधान सभेमध्ये नसतील तर संविधान कोण लिहायचं असा प्रश्न निर्माण झालेला होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये आणणं गरजेचं आहे याची जाणीव संपूर्ण संविधान सभेला झालेली होती. कारण संविधान सभेमध्ये जवळपास 100हून अधिक लोक हे बॅरिस्टर होते, पण भारताचं संविधान लिहायला कोणीही तयार नव्हतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आवश्यकता संविधान सभेला भासत होती आणि म्हणून संविधान सभा या प्रयत्नामध्ये होती की भारताची फाळणी झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ जरी पाकिस्तानमध्ये गेलेला असला तरी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये येणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यासाठी सगळी संविधान सभाच कामाला लागलेली होती. फक्त संविधान सभेमधले काही सदस्यच नाही तर या देशाचे पंतप्रधान, या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती किंवा संविधान सभेचे अध्यक्ष हे सगळेजण कामाला लागले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान सभेवरती निवडून आणणं गरजेचं आहे आणि ते संविधान सभेमध्ये आल्याशिवाय भारताचं संविधान लिहून पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून 100हून अधिक लोक बॅरिस्टर असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये बोलवावं लागलं. आणि यासाठी काय प्रयत्न केले गेले, कोणाला पत्र लिहिले गेले, हे सगळे पत्र आपण या 26 नोव्हेंबरच्या विशेषांकामध्ये छापले होते. संविधान विशेषांकामध्ये याच्यामध्ये जे पहिलं पत्र होतं ते पहिलं पत्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेलं होतं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना. आणि त्यांनी त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं आपण या अंकामध्ये छापलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती पुन्हा निवडून आणून देण्यात यावं.
यासाठी राजेंद्र प्रसाद यांनी कोणते प्रयत्न केले होते हे या पत्रामध्ये आपल्याला दिसायला लागतं. राजेंद्र प्रसाद यांनी या पत्रामध्ये जे म्हटलेलं आहे ते जर आपण वाचून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की नेमकं राजेंद्र प्रसाद यांना काय म्हणायचं होतं. ते लिहितात, प्रिय खेर, तुम्हाला माहीत आहे की बंगाल प्रांताच्या विभाजनामुळे डॉक्टर B.R. आंबेडकर यांची संविधान सभेची सदस्यता संपुष्टात आली आहे. इतर कोणत्याही विचाराव्यतिरिक्त संविधान सभेमध्ये आणि त्यांना नियुक्त केलेल्या विविध समित्यांमध्ये डॉक्टर आंबेडकरांचे कार्य इतक्या उच्च दर्जाचे आढळले आहे की आम्हाला त्यांच्या सेवापासून वंचित राहणे परवडणारे नाही. संविधान सभेचे पुढील सत्र 14 जुलै 1947 पासून सुरू होत आहे आणि त्या सत्राला त्यांची उपस्थिती अत्यावश्यक आहे. त्यामुळे बॉम्बे प्रांतामध्ये श्री M.R. जयकर यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर डॉक्टर आंबेडकरांची त्वरित निवड व्हावी यासाठी तुम्ही आवश्यक ती कार्यवाही करावी. मला आशा आहे की या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यासाठी तुम्ही कोणत्याही विनाविलंब ही प्रक्रिया पूर्ण कराल. आपला नम्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अध्यक्ष संविधान सभा, 30 जून 1947. म्हणजे फाळणी झाल्याच्या नंतर लगेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आवश्यकतेच्या अनुषंगाने हे पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल की सरदार वल्लभभाई पटेल यांनी असं म्हटलेलं होतं की डॉक्टर आंबेडकरांसाठी या संविधान सभेचे दरवाजेच काय, खिडक्या आणि तावदानं देखील बंद असतील. हेच सरदार वल्लभभाई पटेल नंतर कोणाकोणाला पत्र लिहित आहेत. त्यांनी एक पत्र महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना लिहिलेलं आहे. दुसरं पत्र हे त्यांनी महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते सखा पाटील यांना लिहिलेलं आहे. आणि तिसरं पत्र त्यांनी मालवणकरांना लिहिलेलं आहे, जे मालवणकर नंतर लोकसभेचे पहिले सभापती झालेले होते, अध्यक्ष झालेले होते. या तिघांनाही सरदार वल्लभभाई पटेल यांनी पत्र लिहिलेले आहेत. आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे तिन्ही जे पत्र लिहिले आहेत त्या तिन्ही पत्राचा उल्लेख किंवा ते तिन्ही पत्र आपण या अंकामध्ये छापलेले आहेत. हे पत्र वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये आणण्यासाठी किती तळमळ सुरू होती. हालाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही काँग्रेसचे नेते नव्हते, ते काही काँग्रेस पक्षाचे सदस्यही नव्हते किंवा त्यांनी काँग्रेसला मोठं करण्यामध्ये काही योगदान दिलेलं नव्हतं किंवा त्यांनी संविधान सभामध्ये काँग्रेसचे सदस्य निवडून यावेत यासाठीही काही प्रयत्न केले नव्हते, कुठली सभाही घेतली नव्हती. पण तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये निवडून आणण्यासाठी प्रचंड मोठे प्रयत्न केले गेले. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे 4 पत्र ज्या कालखंडामध्ये लिहिले गेले ते पत्र आपण या अंकामध्ये छापलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100हून अधिक बॅरिस्टर लोक असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज तिथे का भासत होती. आणि आजकाल जे लोक म्हणत आहेत ना की B.N. राव यांनी संविधान लिहिलं, ते B.N. राव जिवंत होते पण B.N. राव यांना निवडून आणण्यासाठी कोणीही प्रयत्न का केले नाहीत. ते तर संविधान सभेचे सदस्यही नव्हते. त्यांनाही निवडून आणून काँग्रेस संविधान लिहून घेऊ शकलं असतं, पण त्यांना का निवडून आणलं नाही. असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमधले योगदान किती महत्त्वाचं आहे आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मेहनत घेतली, ज्या पद्धतीचं संविधान लिहिलं ते संविधान खूप महत्त्वाचं आहे. आता ज्यांना संविधानाचा हा इतिहासच माहीत नाही, संविधान सभेचा हा इतिहासच माहीत नाही, संविधान कसं निर्माण झालंही माहीत नाही आणि संविधान कसं लिहिलं गेलेलं आहे, संविधानामध्ये काय आहे हेच माहीत नाही, तर ते लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय टाळणारच किंवा त्यांचं नाव टाळणारच. पण त्यांना हा इतिहास आपण वाचायला दिला पाहिजे, त्यांना वारंवार सांगितलं पाहिजे, तरच त्यांच्या टाळक्यामध्ये बसेल, अन्यथा त्यांच्या टाळक्यामध्ये बसणार नाही. आणि म्हणून संविधान सभेचा इतिहास वाचणं गरजेचं आहे. आणि माधवी जाधव यांनी जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो प्रश्न अगदी रास्त आहे. पण या प्रश्नाच्या पाठीमागचं जे काही कारण आहे ते कारण किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टाळण्याचं कारण जे आहे ते कारण म्हणजे त्यांचं अज्ञान आहे. गिरीश महाजन यांना हा सगळा इतिहास माहीत नसेल, काय प्रयत्न केले गेले माहीत नसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय मेहनत घेतली हे माहिती नसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर संविधान निर्माण झालं असतं का हे देखील माहीत नसेल आणि त्याच्यामुळे त्यांनी ते टाळलेलं आहे. त्यांनी ते काही जाणीवपूर्वक टाळलेलं नाही, पण त्यांनी मुद्दामहून टाळलेलं आहे कारण त्यांचं हे अज्ञान आहे. आणि म्हणून त्यांना हे अज्ञानामधून बाहेर काढायचं असेल तर त्यांना हे सगळे पत्राचे संदर्भ, त्या तत्कालीन घडामोडीचा इतिहास हा सगळा माहीत करून देणं गरजेचं आहे. तुम्हाला नेमकं या नाव टाळण्याच्या पाठीमागचं खरं कारण काय असू शकतं, नेमकं कारण काय आहे माहीत असेल तर सांगायला विसरू नका. आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया, पण हा अंक देखील वाचायला विसरू नका ज्याच्यामध्ये आपण हे सगळे पत्र छापलेले आहेत.